कोणत्याही क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर खूप मोठं व्हायचं असेल त्यासाठी कोणत्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत. आजकाल प्रसिद्धी आणि यशस्वी लोकांकडे पाहून प्रत्येकालाच वाटतं आपणही त्याच्यासारखं व्हावं. तसेच अशा मोठ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे हे असे बहुतेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात मोठं व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर काही गोष्टीचं पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. या कोणत्या गोष्टी आहेत याबाबत लोकांना माहीत नसतं. चला तर सुरू करूया मग. पहिली, योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. बहुतेक लोक असे असतात की ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसतात. पण हीच योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसल्यामुळे बहुतेक लोकांचे नुकसान होते. कारण ज्या लोकांना आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल त्यावरती मेहनत घेणे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला यश आपोआपच मिळेल. जर तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत बसलात तर तुम्ही मागे राहाल आणि बाकीचे लोक तुमच्या पुढे जातील. त्यामुळे नेहमी मेहनत करा आणि त्यातूनच तुम्हाला तुमचे फळ मिळेल. दुसरी म्हणजे वेळेत गोष्टी करायला शिका. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कोणतीही गोष्ट वेळेत करायला शिका. कोणतीही गोष्ट करताना उशीर करू नका, कारण उशीर केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे कोणती गोष्ट करताना वेळेत केली पाहिजे. तसेच आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर वेळ पाळणे खूप महत्त्वाचे आहे. तिसरी म्हणजे चुकांमधून नवीन गोष्ट शिका. प्रत्येकाने नेहमी स्वतःची चूक मान्य करायला शिकणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या चुका मान्य करायला शिका आणि त्या चुकांमधून नवीन गोष्ट शिकत राहा, जेणेकरून तुम्ही पुन्हा त्या चुका करणार नाही आणि नेहमी योग्य गोष्टी कराल. त्यास तुम्हाला तुमच्या जीवनात मोठं व्हायला मदत करतील. चौथी म्हणजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी कधी खोटे बोलू नका. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला आपण किती जबाबदाऱ्या घेतो हे माहीत असतं, कारण एक खोटं बोलण्यासाठी त्यांना आणखी 20 खोटे बोलावे लागतात. त्यामुळे कधीही माणसाने स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी कधी खोटे बोलू नये. आपण एकदा खोटं बोललो आणि ती खरी गोष्ट समोरच्या व्यक्तीला समजली तर आपल्यावरती त्या व्यक्तीचा विश्वास नाहीसा होतो. त्यामुळे शक्यतो खोटं बोलणे टाळावे. खरे बोलून आपले नुकसान झाले तरीही चालेल. पाचवी म्हणजे वेळ आली तर स्वतः नुकसान सहन करा. आपण एक सुविचार नेहमीच ऐकतो, खरे चप्पल घालूपर्यंत तर खोटे संपूर्ण गावभर फिरून येते. परंतु आज ना उद्या सत्य गोष्ट लोकांसमोर येतच असते. आयुष्यभरात कायमच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. ज्या नात्याची सुरुवात खोट्यापासून होते ती नाती भविष्यात टिकत नाहीत. त्यामुळे नेहमी जर तुम्हाला एखादे नाते कायमच टिकवायचे असेल तर सत्य बोलत राहा. आयुष्यात सावली आणि आरशाप्रमाणे मैत्री करा, कारण सावली कधीच आपली साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. सहावी म्हणजे आत्मविश्वास निर्माण करा. प्रत्येकामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे खूप गरजेचं असतं. तुम्हाला जर आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. तसेच कधीही स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखू नका. तुमच्यातील कमी असलेल्या गोष्टी शोधा आणि त्यावरील काम करा. आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा, त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल. सातवी म्हणजे लक्ष ठरवा, तरच लक्ष्याचा भेद करता येईल. आपल्या आटोक्यात असतील तसेच लक्ष ठरवावे. सुरुवात लहान गोष्टीपासून करावी. आठवी म्हणजे आपली ओळख आपणच करायची असते. ती झाली तर हा प्रश्नच उद्भवत नाही. नदीच्या काठावर बसून पोहण्याबाबत गप्पा मारून कुणी पोहायला शिकत नाही. त्यासाठी पाण्यात पडल्यावर नाकातोंडात पाणी जावे लागते. नववी म्हणजे दररोज मेहनत. बहुतांश लोक हे 1 ते 2 महिने मेहनत घेतात आणि विषय सोडून देतात. पण यशस्वी लोक हे आपल्या निर्णयावर ठाम राहून दररोज आणि नियमित मेहनत करतात. 10वी म्हणजे जोखीम. सामान्य लोक ही नवीन गोष्ट करायला घाबरतात. नोकरी, लग्न, निवृत्ती ह्या चक्रात हे अडकतात. या उलट यशस्वी लोक ते जोखीम घेतात, घाबरत नाहीत. आणि तिथे जोखीम असते तिथे यशही असतंच. आणि मोठं व्हायचं असेल तर ह्या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. प्रामाणिकपणा, दुसऱ्यांना रिस्पेक्ट देणे, आपले बोलणे चांगले ठेवणे, कधी हार न मानणे, आपले नॉलेज वाढवत राहणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि शेवटची म्हणजे स्वभाव चांगला ठेवणे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.